आणि आता पाहूया महत्त्वाच्या 50 बातम्या सुपरफास्ट पद्धतीने। पुण्यातील घरांमध्ये साचलेला गाळ काढण्यासाठी युद्धपातळीवर मोहीम घ्यावी। पुण्यातील पुरामुळे झालेल्या नुकसानानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश। पुण्यात काल पूर आलेल्या परिसरांमध्ये औषध फवारणी, रोगराई टाळण्यासाठी प्रशासनाकडून औषध फवारणी। कालच्या पुरानंतर अनेक ठिकाणी चिखल आणि घाणीचं साम्राज्य। पुण्यातील सिंहगड परिसरातल्या निंबजनगर परिसरातील परिस्थिती आता पूर्वपदावर। पूर ओसरला मात्र चिखल कायम। सिंहगड रस्त्यासह नदीकाठच्या परिसरातील तब्बल 4175 नागरिकांचं स्थलांतर। घरातील वस्तूंचं नुकसान, जनजीवन विस्कळीत। पुण्यातील मुळा मुठा नदीपात्रातील पाणी ओसरलं। भिडे पुलावरील वाहतूक सध्या सुरू। नदीपात्रातील गाळ मोठ्या प्रमाणात बाहेर आल्यामुळे परिसरात चिखल। लवासा सिटीत कालपासून रेस्क्यू ऑपरेशन सुरू। दरड कोसळल्याने 2 बंगले मातीच्या ढिगाऱ्याखाली, 3 ते 4 जण बेपत्ता। कालपासून शोध सुरू। पुण्यात लवासाला जाणारा मुख्य रस्ता 6 फुटापर्यंत खचला। पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात पावसामुळे अनेक ठिकाणचे रस्ते वाहून गेले। पिंपरी चिंचवडमध्ये पाऊस ओसरला मात्र अद्यापही अनेक ठिकाणी पाणी साचलंय। सोसायट्यांच्या पार्किंगमध्ये पाणी तुंबलेलंच आहे। अनेक वाहनं त्यामुळे पाण्याखाली गेलीत। पुण्यातील सिंहगड किल्ला पर्यटकांसाठी बंद। जिल्ह्यातील पावसामुळे जिल्ह्यातील पर्यटन स्थळं पर्यटकांसाठी बंद। खेडमध्ये पावसाने विश्रांती घेतल्यामुळे पूर ओसरायला सुरुवात, मात्र अजूनही जगबुडी नदी इशारा पातळीवर। मच्छी मार्केट परिसरातील रोड पाण्याखाली, तर बाजारपेठेतील व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान। सांगली कर्नाटक सीमा भागात धुवाधार पाऊस। कर्नाटकच्या हुक्केरीमधील हिडकल धरण 100% भरलं। धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू। केंद्र शासनाकडून पंतप्रधान विशेष निधीतून राज्यातील 7 प्रकल्पांची निवड। इगतपुरीच्या धाम धरणाचाही समावेश। धाम धरणासाठी 510 कोटींचा खर्च। भुसावळच्या हतनूर धरणाचे 10 दरवाजे 2 मीटरने उघडले। मध्य प्रदेश विदर्भातील पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ। धरणातून 39,200 क्युसेक पाण्याचा विसर्ग तापी नदीत सुरू। कोयना धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे कराडच्या प्रीती संगमावर कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ। 31,050 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। अलिबागच्या किनाऱ्यावर भरकटलेल्या जहाजातून 14 खलाशांना वाचवलं। भारतीय तटरक्षक दलाच्या हेलिकॉप्टरच्या मदतीने काल संध्याकाळपासून सुरू होतं रेस्क्यू ऑपरेशन। छत्रपती संभाजीनगरच्या जायकवाडी धरणात पाण्याची आवक सुरू। धरणात 9,000 क्युसेक वेगाने पाण्याची आवक सुरू। नांदूर मधवेश्वर धरणातून सोडलेलं पाणी जायकवाडीत दाखल। बुलढाण्याच्या हनुमान सागर धरणातील पाणी पातळी चिंताजनक। जलाशयात केवळ 25% जलसाठा शिल्लक। पावसाची प्रतीक्षा कायम। सांगलीत कृष्णा नदीच्या पुराच्या पाण्यात पोहणं तरुणांच्या अंगलट। वाहून जाताना विद्युत पोलचा आधार। तरुणांच्या बचावाचा थरार कॅमेऱ्यात कैद। भंडारा जिल्ह्यातील 239 गावांना पुराचा फटका। 17,000 हेक्टरवर पिकांचं नुकसान, तर 39,141 शेतकऱ्यांना फटका। गोंदियाच्या अर्जुनी मोरगावमधील निलज जिल्हा परिषद शाळेत 3 विद्यार्थ्यांना विजेचा धक्का। वेळीच वीज पुरवठा खंडित केल्याने अनर्थ टळला। सांगलीत कृष्णा नदीची वाढती पाण्याची पातळी लक्षात घेता कैद्यांचं स्थलांतर। जिल्हा कारागृहामधील 80 कैद्यांची खबरदारी म्हणून कोल्हापूरच्या कळंबा कारागृहात रवानगी। पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ कायम। नदीची पाणी पातळी 44 फुटांवर। राधानगरी धरणाचे 7 पैकी 6 स्वयंचलित दरवाजे उघडले। कोल्हापूरच्या शिरोळमधील नरसिंहवाडी मंदिरात पुराचं पाणी। मंदिर परिसरातील मिठाई विक्रेत्यांना स्थलांतरित करण्याचे प्रशासनाचे आदेश। खासदार शाहू महाराज छत्रपतींकडून पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी कोल्हापुरातील शिवाजी पुलावरून आढावा। कोल्हापुरात आमदार सतेज पाटलांकडून बापट कॅम्प परिसराची पाहणी। पंचगंगा नदीचं पाणी साचल्याने बापट कॅम्प परिसरात पाणी। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी लाखांदूर तालुक्यातील पूरग्रस्त गावाला दिली भेट। तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याच्या केल्या सूचना। राज्यातील 44 लाख शेतकऱ्यांना 5 वर्ष मोफत वीज। वीज बिलाचे 14,760 कोटी रुपये सरकार महावितरणला देणार। राज्य सरकारचा निर्णय।
नाशिकच्या बाजारांमधून मुंबई गुजरातकडे होणारा भाजीपाला पुरवठा घटला. 30% भाजीपाल्यांची आवक मंदावली. भाजीपाल्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता. सोलापूरच्या उजनी धरणातील पाणीसाठ्यात विक्रमी वाढ. उजनी धरणात 1,48,737 क्युसेकने आवक सुरू. नांदेडमध्ये गोदावरी नदीच्या पुलावरील रस्त्याची प्रचंड दुरावस्था. एका फुटाचे खड्डे पडल्याने रस्त्याला तळ्याचं स्वरूप. प्रवास करताना वाहनधारकांची तारेवरची कसरत. नंदुरबारमधील डांग परिसरात मुसळधार पावसामुळे रेल्वेवर परिणाम. रेल्वे रुळावर माती वाहून आल्याने मालगाडी थांबली. मातीचा ढिगारा काढण्याचं काम युद्धपातळीवर. नंदुरबारच्या नवापूरमध्ये सुरत धुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प. महामार्गावर 10 ते 12 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा. प्रवाशांसह वाहन चालकांचे हाल. नाशिकच्या मनमाडमधील शांतीनगर भागात रस्त्याची दुरावस्था. खड्ड्यांमुळे अनेक नागरिकांच्या दुचाकी घसरून अपघात. संतप्त नागरिकांनी खड्ड्यात लोळून केला प्रशासनाचा विरोध. जळगावमधील नागपूर ते मुंबई राष्ट्रीय महामार्गावर खड्डे. 2 वर्षातच जागोजागी खड्डे पडल्याने महामार्गाच्या कामावर प्रश्नचिन्ह. ठाण्यातील वागळे परिसरातील रोड नंबर 22च्या डिवायडरमध्ये असलेले लोखंडी होर्डिंग धोकादायक स्थितीत. अतिक्रमण विभागाचे कर्मचारी आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाऱ्यांकडून होर्डिंग बाजूला हटवले. वर्ध्यात पुरामुळे पाणीपुरवठ्याचे स्रोत दूषित झालेल्या गावांना टँकरने पाणीपुरवठा करा. आमदार रणजित कांबळे यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना. नाशिक जिल्हा रुग्णालयात डेंग्यू चाचणी किटचा तुटवडा. डेंग्यू सदृश रुग्णांच्या प्रलंबित अहवालाचा आकडा 958 वर. नाशकात डेंग्यूचा उद्रेक असताना प्रशासनाकडून डोळेझाक. नागपूरच्या बुटीबोरीतील एमईपीएल कंपनीत कस्टम अधिकाऱ्यांकडून 19 कोटी 7 लाखांचा अंमली पदार्थ नष्ट. 1 किलो कोकेन आणि 1000 किलो गांजा जाळून नष्ट. नागपूरच्या पिवळी मार्बत परिसरात मोबाईल दुकानाला आग. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती. पक्षाच्या सहकार्याची भूमिका घेतल्यास बाबाजानी दुर्राणी घरवापसी करायला तयार असतील. पाथरी विधानसभेसाठी उमेदवारीची इच्छा व्यक्त करताना शरद पवार गटात परतण्याचे संकेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची पडताळणी मिशन मोडवर करा. नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांच्या सूचना. नागपुरात कारगिल विजय दिवसाच्या 25व्या वर्षपूर्ती निमित्ताने माजी सैनिक संघटनेच्या वतीने शहीदांना श्रद्धांजली. शहीद जवानांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी कार्यक्रमांचं आयोजन. साताऱ्याच्या कराडमध्ये कारगिल विजय दिवसाचा रौप्य महोत्सव साजरा. विजयस्तंभाला पुष्पचक्र अर्पण करून शहीद जवानांना श्रद्धांजली.